Problem 1. In quadrilateral ABCD, length AB 13 cm, length DC 9 cm, length AD 8 cm. Find the area of quadrilateral ABCD. आपल्याला ABCD क्वाड्रिलॅटरलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे आणि इथे आपल्याला काय दिसत आहे AB पॅरलल टू DC. तर ज्या क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट साइडची वन पेअर पॅरलल असते त्याला आपण काय म्हणतो ट्रॅपेझियम. म्हणजे इथे आपल्याला काय काढायचं आहे एरिया ऑफ ट्रॅपेझियम. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD हा काय आहे ट्रॅपेझियम. तर आपल्याला एरिया ऑफ ट्रॅपेझियम काढायचा आहे. तर त्याचा फॉर्म्युला काय हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाइट. तर हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड. तर पॅरलल साइड कोणत्या आहे AB आणि DC याची सम म्हणजे 13 प्लस 9 आणि इंटू हाईट किती आहे 8 सेंटीमीटर इंटू 8 म्हणजे काय होईल इथे हाफ इंटू 13 प्लस 9 किती होऊन जाईल 22 इंटू 8. आता याला आपल्याला काय करावं लागेल 2 ने डिवाइड करावं लागेल. 2 1 जार 2 2 1 जार 2 2 1 जार 2 आणि याला आता आपल्याला 8 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर 8 1 जार 8 8 1 जार 8 88 आणि एरिया कशामध्ये असतो स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये म्हणजे स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD काय होईल 88 स्क्वेअर सेंटीमीटर. प्रॉब्लेम 2. द लेंथ ऑफ द टू पॅरलल साइड्स ऑफ अ ट्रॅपेझियम आर 8.5 सेंटीमीटर अँड 11.5 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली अँड इट्स हाईट इज 4.2 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. तर आपल्याला एरिया ऑफ ट्रॅपेझियम फाइंड आउट करायचा आहे आणि एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला काय आहे एरिया ऑफ ट्रॅपेझियम. याचा फॉर्म्युला आहे हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड इंटू हाइट. तर एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला आहे हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड इंटू हाइट. तर काय होईल हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड. तर पॅरलल साइडच्या लेंथ किती दिल्या आहे 8.5 आणि 11.5. तर सम तर कशाची सम करावं लागेल 8.5 प्लस 11.5 पॅरलल साइडची सम करावं लागेल इंटू हाईट आपल्याला किती दिली आहे 4.2 सेंटीमीटर इज इक्वल टू हाफ इंटू याची ॲडिशन करावं लागेल आपल्याला 8.5 प्लस 11.5 5 प्लस 5 10 कॅरी 1 8 9 10 पॉईंट इथे येईल कॅरी 1 20.0 म्हणजे किती होऊन जाईल 20 होऊन जाईल इंटू 4.2. आता याला इथे 2 ने डिवाइड केलं तर काय होऊन जाईल 2 10 जार 20 आणि आता आपल्याला काय करावं लागेल 4.2 ला 10 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल 420 होईल. किती होईल 420 पण एका साईड नंतर पॉईंट दिलं तर 42 आणि एरिया आहे तर याचं युनिट काय स्क्वेअर सेंटीमीटर.
तर 4.2 इंटू 10 किती होईल 42 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू 42 स्क्वेअर सेंटीमीटर. प्रॉब्लेम 3. क्वाड्रिलॅटरल PQRS इज ॲन आयसोसिलियस ट्रॅपेझियम. PQRS इज ॲन आयसोसिलियस ट्रॅपेझियम. तर आयसोसिलियस ट्रॅपेझियम कशाला म्हणतात? ज्या क्वाड्रिलॅटरलची वन पेअर पॅरलल असते, PQ पॅरलल टू SR, आणि जी सेकंड पेअर असते ती कॉन्ग्रुअंट असते, म्हणजे PS कॉन्ग्रुअंट टू QR. त्याच्यानंतर PQची लेंथ दिली आहे आपल्याला 7 सेंटीमीटर. सेगमेंट PM परपेंडिक्युलर टू SR, PM परपेंडिक्युलर टू SR. SMची लेंथ दिली आहे 3 सेंटीमीटर. डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल साइड इज 4 सेंटीमीटर. पॅरलल साईडमधलं डिस्टन्स किती दिला आहे 4 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS. तर PQRS हा काय आहे? ट्रॅपेझियम आहे, आणि आपल्याला या ट्रॅपेझियमचा काय फाइंड आउट करायचा आहे? एरिया फाइंड आउट करायचा आहे. तर एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला काय आहे? हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साईड इंटू हाईट. तर सम ऑफ पॅरलल साईडसाठी ही पॅरलल साईड आपल्याला माहिती नाही, तर पहिले ही पॅरलल साईड काढावं लागेल. तर त्याच्यासाठी आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? या Q पासनं SR वर परपेंडिक्युलर टाकावं लागेल. QN परपेंडिक्युलर टू SR. ड्रॉ QN परपेंडिक्युलर टू SR. आता SR वर परपेंडिक्युलर टाकलं तर बघा, ही साईड याला पॅरलल आहे आणि हे परपेंडिक्युलर आहे, आणि हा अँगल कितीचा आहे 90चा. तर PQNM हा काय होईल? रेक्टँगल. आणि रेक्टँगलच्या अपोजिट साईड कशा असतात? कॉन्ग्रुअंट. तर PQ 7 आहे, तर MN किती होऊन जाईल 7. तर आपण काय म्हणू शकतो? क्वाड्रिलॅटरल PQNM is a rectangle. Therefore त्याच्या अपोजिट साईड कशा होईल? पॅरलल कॉन्ग्रुअंट होईल. म्हणजे PQ इज इक्वल टू MN इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. ऑपोजिट साइड ऑफ रेक्टँगल. ठीक आहे. आता आपल्याला NR माहिती झाली, तर आपल्याला SM, MN आणि NRची ॲडिशन करून SR माहिती करता येईल, आणि मग एरिया ऑफ ट्रॅपेझियम काढता येईल. आता NR फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? PMS आणि QNR हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुअंट दाखवावं लागेल. आणि जर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुअंट झाले तर याचे करस्पॉन्डिंग साईड कशा होऊन जाईल? कॉन्ग्रुअंट होऊन जाईल. आणि मग SM3ची आहे तर NR3ची होऊन जाईल. मग या तीनही साईडची ॲडिशन केली तर आपल्याला SR मिळून जाईल, आणि मग एरिया ऑफ ट्रॅपेझियम काढता येईल. तर आता आपण काढू. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुअंट टाकून घेऊ. इन ट्रायंगल SMP अँड ट्रायंगल RNQ. आता या दोन ट्रायंगलमध्ये बघा, या कॉन्ग्रुअंट साईड दिल्या आहे PS आणि QR हे गिवन आहे. तर PS कॉन्ग्रुअंट टू साईड QR हे काय आहे? गिवन आहे. त्याच्यानंतर हा जो ट्रायंगल आहे परपेंडिक्युलर टाकलेला आहे तर 90चा आहे, म्हणजे अँगल SMP कॉन्ग्रुअंट टू अँगल RNQ. हे दोन्ही राईट अँगल आहे. परपेंडिक्युलर टाकले आहे, 90 डिग्रीचे आहे, म्हणजे हे कॉन्ग्रुअंट झाले. आणि थर्ड म्हणजे PM आणि QN
या कॉन्ग्रुअंट होईल, कारण की हा काय झाला आहे रेक्टँगल आणि पॅरलल लाईनमध्ये परपेंडिक्युलर आहे म्हणजे ते कॉन्ग्रुअंट राहील. म्हणजे पी एम कॉन्ग्रुअंट टू क्यू एन, पी एम कॉन्ग्रुअंट टू क्यू एन. आता बघा या ट्रायंगलमध्ये हा कोणता ट्रायंगल आहे, एस एम पी हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनियस आणि वन साईड दुसऱ्या राईट अँगल ट्रायंगलच्या हायपोटेनियस आणि वन साईडशी कॉन्ग्रुअंट आहे. म्हणजे हे दोन ट्रायंगल कोणते, हायपोटेनियस साईड टेस्टनी कॉन्ग्रुअंट होईल. म्हणजे ट्रायंगल एस एम पी कॉन्ग्रुअंट टू ट्रायंगल आर एन क्यू कोणत्या टेस्टनी, हायपोटेनियस साईड टेस्टनी कॉन्ग्रुअंट होईल. आणि हायपोटेनियस साईड टेस्टनी कॉन्ग्रुअंट झाले तर त्याचे करस्पॉन्डिंग एलिमेंट ॲटोमॅटिकली कॉन्ग्रुअंट होईल. मग एस एम आणि एन आर या काय आहे करस्पॉन्डिंग साईड आहे तर या कॉन्ग्रुअंट होईल. म्हणजे एस एम कॉन्ग्रुअंट टू एन आर, एस एम कॉन्ग्रुअंट टू एन आर, एस एम कॉन्ग्रुअंट टू एन आर. सी एस सी टी करस्पॉन्डिंग साईड ऑफ कॉन्ग्रुअंट ट्रायंगल. त्याच्यानंतर एस एम आपल्याला 3 सेंटीमीटर दिली आहे तर एन आर किती होईल 3 सेंटीमीटर. देअरफॉर एस एम इज इक्वल टू एन आर इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. आता आपल्याला एस आर फाइंड आउट करायची आहे. तर एस आर म्हणजे एस एम प्लस एम एन प्लस एन आर. एस आर इज इक्वल टू एस आर इज इक्वल टू एस एम प्लस एम एन प्लस एन आर, एम एन प्लस एम एन प्लस एन आर. आता एस आर इज इक्वल टू एस एम किती आहे 3 सेंटीमीटर आहे, एम एन किती काढली आहे 7 सेंटीमीटर आहे, 7 सेंटीमीटर आणि एन आर आहे 3 सेंटीमीटर प्लस 3. आता एस आर इज इक्वल टू 3 आणि 7 किती होईल 10 आणि 3 13. तर आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. तर आपल्याला फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रॅपेझियम फाइंड आउट करायचा आहे. तर आपल्याला फॉर्म्युला लिहावं लागेल एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस. हा काय आहे ट्रॅपेझियम. आणि एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला काय सम हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ parallel sides into height. लेंथ ऑफ एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला आहे हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. तर आता बघा हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड. तर पॅरलल साइड कोणत्या आहे पी क्यू 7 आणि एस एम आपण काढली 13. तर 7 प्लस 13 7 प्लस 13 इंटू हाईट. हाईट किती आहे पी एम 4 सेंटीमीटर इंटू 4 इज इक्वल टू काय होईल हाफ इंटू 13 आणि 7 किती होऊन जाईल 20 इंटू 4. आता 2 1 जार 2 2 2 जार 4 इथे डिवाइड होईल. आता इथे याचं मल्टिप्लिकेशन काय होईल 20 इंटू 2 काय होऊन जाईल 40 आणि एरिया कशामध्ये असतो स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस काय होऊन जाईल 14 स्क्वेअर सेंटीमीटर.